जेव्हा सायली जन्माला आली, डॉक्टरांनी सांगितलं की धिस इज डाउन सिंड्रोम आणि सायली शिकू शकणार नाही, सामान्य लोकांसारखी शाळेत जाऊ शकणार नाही किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मोठी होऊन ती फार काही करेल, तर तसं काहीही मनामध्ये ठेवू नका. धिस इज द केस ऑफ डाउन सिंड्रोम. जे आम्हाला त्यावेळेला कळलं फर्स्ट टाईम की डाउन सिंड्रोम म्हणजे काय काय, असतं? त्याचा अर्थ डॉक्टरांनी सांगितला. आणि सामान्य लोकांसारखं आम्हालाही एक अगदी दुःखाची एक अशी बिजली अंगावर कडकडून अशी पडावी, तसं आम्हालाही झालं होतं. कारण पहिल्या मुलाबद्दल आपल्या अपेक्षाच खूप असतात, खरंय. की माझं पहिलं मूल की मी त्याला खूप शिकवेन, खूप मोठं करेन आणि ते असं तसं. पण आपल्याला हे माहिती नसतं, की परमेश्वराने हे आपल्याला जे काही दिलेलं आहे, ते निश्चितच काहीतरी विचार करून ठरवून दिलेलं असेल आणि ते चांगलंच असेल. खरंय. तर तेव्हा आम्ही सुद्धा हा विचार करायला लागलो, की ठीक आहे, की आता हे डाउन सिंड्रोम आहे, नाही शिकणार तर ठीक आहे. पण परमेश्वरानं काहीतरी गुण दिले असतील तिच्यामध्ये, काहीतरी क्वालिटीज दिल्या असतील, काहीतरी कला दिल्या असतील. या कलियुगामध्ये जन्माला आली आहे, काहीतरी कला असणारच. त्याच्याशिवाय हां, परमेश्वर पाठवतच नाही कोणाला. खरंय. मग ॲक्चुअली तिच्या आईचा रोल आहे त्यामध्ये, की ती बऱ्याच गोष्टी आम्ही तिच्यामध्ये अ, शोधायला सुरुवात केली.